बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक. हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत महत्वाचे आणि अनमोल अशा योजना राबविल्या आणि या योजनांमुळेच सर्वत्र अमूलाग्र असे बदल झाले आणि विशेषतः महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे आणि खंबीर नेतृत्व राहिले. याच माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील भटक्या आणि आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणाकरिता विविध अशा योजना राबविल्या. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरात देखील त्यांच्या नावाने 1972 साली वसंतराव नाईक महाविद्यालय स्थापन करण्यात आले. आज त्यांच्या विचारांमुळे खेड्यापाड्यातील तांड्यातील गरीब विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेतात. त्यांच्याच नावाने सुरू झालेल्या या महाविद्यालयात आजतागायत कित्येक विद्यार्थी हे उच्च पदावर विराजमान आहेत. अशा या महाविद्यालयात महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी येथील विद्यार्थ्यांच्या असे लक्षात आले की या महाविद्यालयात एवढे कर्मचारी असताना देखील या पुतळ्याची आणि परिसराची व्यवस्थित देखभाल होत नाही आणि स्वच्छता देखील राखली जात नाही. या पुतळ्यावर जवळ असलेल्या झाडांवर बसलेले पक्षी घाण करतात आणि ती घाण या पुतळ्यावर पडते. तसेच पुतळ्याच्या आजूबाजूला देखील पालापाचोळा पडलेला असतो आणि त्यामुळे या पुतळ्याची एक प्रकारे विटंबना होते आणि त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच समाजसेवा करणारे अकीर राठोड यांनी याबाबत वारंवार महाविद्यालय प्रशासनाला हे निदर्शनास आणून दिले, तरी देखील याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे राठोड यांनी सांगितले. याविषयी गेल्या 3 महिन्यांपासून ते याबाबत विचारणा करत आहेत, परंतु त्यांना समाधानकारक असे उत्तरही मिळत नाही आणि येथील स्वच्छता देखील होत नाही. त्यामुळे त्यांनी याविषयी आवाज उठवणार असल्याचे या प्रसंगी सांगितले. मी ह्या कॉलेजला कंटिन्यू येत राहतो, कंटिन्यू तक्रार करतो, लेटर वगैरे दिलेले, पत्र दिलेले, तरी पण कोणत्याही प्रकारचे ॲक्शन घेत नाही ते. आणि सांगायला जर गेलो तर ते म्हणतात की आमच्या हातात काही नाही, हे मालकाच्या हातात आहे, मालकाला सांगा. आणि मालकाला जर सांगायला गेलो तर तुम्ही प्रचाराला सांगा, आणि प्रचाराकडे जर गेलो तर मालकाला सांगा. पूर्ण नाईक साहेबांचं विटंबना होते तिथं, पुरा अपमान होते नाईक साहेबांचं. नाईक साहेबांच्या नावाखाली तुम्ही कॉलेज चालवते, तुम्ही त्यांच्या नावाखाली पूर्ण फंड येतं, पैसे येतात, तुम्ही कर्मचाऱ्यांना येतात त्यांच्या नावाखाली तुम्ही सगळ्यांना पैसे देतात. आणि तिथं तुम्हाला एक कर्मचारी लावता नाहीत, तिथं झाडू मारणारा लावता नाहीत, तुम्हाला तिथं गार्ड नाही लावता येत, नाही लावत. सांगायला जर गेलो तर ते काय म्हणतात की आमच्या हातात काही नाही, तिकडं सांगा. यामुळे आता जर आम्ही चावी मागायला गेलो, त्यांच्याकडे नाही होत असेल तर आम्ही स्वतः स्वच्छता करतो म्हणलं मी. तर चावी मागायला गेलो तर कुलूप लागले, 24 तासापासून बंद आहे. काय आम्ही काय इथं काय बाया नाचवायला चावी मागते, सिगरेट प्यायसाठी चावी मागते, आम्ही फक्त स्वच्छतासाठी चावी मागते. तुमच्याकडे नाही होत असेल तर मी स्वतः जाऊन स्वच्छ करतो. ते आमचं बाप आहे, आमचंच नाव तर पूर्ण महाराष्ट्राचं बाप आहे, आम्ही स्वच्छता करणार. तुमच्याकडे नाही होत असेल तर तुम्ही कॉलेज सोडून बंद करा, जाणार नाही ठेवायची तर पुतळा कशाला ठेवता. तुमच्याकडे नाही होत असेल तर तुम्ही पुतळा बांधायची गरज नाही तुम्हाला. आज सांगायला गेलो तर उघडतं आम्हाला उलटं बोलतात आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करू, हे करू, आम्हाकडे अथॉरिटी नाही, काही नाही म्हणा. अरे तुमच्यासाठी पॉलिटिशियन काय पूर्ण हार्सूमध्ये जायला तयार आहे आम्ही. तुम्ही असं विटंबना करत असेल, महापुरुषांचा अपमान करत असेल तर इथं जीव गेला तरी चालेल. इथं 3 दिवसात 2 दिवसात जर मला स्वच्छता झाली नाही आणि ते 1 दिवसासाठी स्वच्छता नाही पाहिजे, कंटिन्यू तिथं माणूस पाहिजे, कंटिन्यू तिथं कर्मचारी पाहिजे, आम्हाला कंटिन्यू स्वच्छता झाली पाहिजे. कारण हे कॉलेज आहे, इथून जर स्वच्छता झाली तर मध्ये पूर्ण स्वच्छ राहील. तुम्ही बाहेरच महापुरुषाचा अपमान करते, कसं स्वच्छता दाखवणार आहे, विद्यार्थ्यांना कसं तुम्ही पॉझिटिव्ह करणार आहे. पूर्ण तुमच्या डोक्यात पूर्ण निगेटिव्ह भरलेले, तुम्ही फक्त पैसे घ्यायला आहात का. माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुम्ही 2-3 दिवसात नाही झालं तर मी एक ते इथं मोर्चा काढन, आंदोलन करेन, आमरण आंदोलन करेन, मेलं तरी चालेल. फक्त एवढं सांगणार आहे मुख्याध्यापकाला तात्काळ कारवाई करायला पाहिजे. मी कमसे कम 3 महिन्यापासून येतोय, 3 महिने. मी स्वतः काय मी स्टुडंट आहे इथं स्वतः. हे बघा माझं आय कार्ड आहे, हे बघा मी स्वतः इथं स्टुडंट आहे आणि मी स्वतः इथे ॲडमिशन घेतलेलं आहे. मी बघितलं, मी एक सोशल वर्कर म्हणून काम करतो पूर्ण महाराष्ट्रभर. तर मी स्वतः येतो, इथं जातो, मी बघतो इथं सगळ्यांना. तर इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. मध्ये बाथरूम सगळं, लेडीजचं बाथरूम सगळं तुटलेले. नाईक साहेबांच्या नावाखाली तुम्ही फक्त कॉलेज चालवता का. अरे इथं महापुरुषाचा अपमान होतो रे तुम्हाला. आणि सांगायला गेलो तर आम्ही पण बंजारा आहे, आम्हाला पण सगळं कळतं म्हणे, आणि आम्ही पण तेच लोक, आम्ही पण साहेबाला मानतो म्हणतं. फक्त तुम्हाला पाहिजे महापुरुषाचा तुम्ही अपमान करता इथं येऊन तुम्हाला थोडीफार. आणि सांगायला गेलो तर आम्हाला सगळं कळतं म्हणता तुम्ही. मी वारंवार तक्रार करून हरलो, आता सगळं करून थकलोय मी. आता मला जे करायचं मी ते करणारच आता. APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक.